सगळ्यात पहिला पर्वकाळ असा घडून आला, तुम्ही त्र्यंबकचा सप्ताह पाहिला, विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा सप्तशतकोत्तर जन्म सुवर्ण महोत्सवी वर्ष या वर्षात. आता पुढे ज्ञानोबारायांचं सुवर्ण महोत्सव येणार आहे जन्माचं सप्तशतकोत्तर. त्यानंतर अजून विशेष नामदेवरायांचा 675वा समाधी सोहळा या वर्षी, म्हणजे षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष. कोणाचं नाम हे आपल्याला माहित असलं पाहिजे बरं. पण वारकरी आणि कीर्तनकारांनी हे आवर्जून सांगायला पाहिजे, अवश्य सांगायला पाहिजे. नामदेवरायांचा कितवा समाधी सोहळा आहे, ज्ञानोबारायांचा कितवा जन्मोत्सव वर्ष आहे, निवृत्तीनाथांचा कितवा आहे. त्यानंतर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांनी एकादश स्कंदावर जी भागवत म्हणून टीका केली, ज्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो, त्या एकनाथी भागवताच्या संस्करणाला म्हणजे टीकेला 425 वर्ष झाली. म्हणजे चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. कशाचं? नाथ महाराजांच्या भागवताचं. आणि विशेषात विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा अमृत महोत्सवी वर्ष. विठ्ठल निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्म वर्षाला 750 वर्ष पूर्ण. ज्ञानोबारायांच्या जन्म सप्तशतकोत्तर महोत्सवाला 750 वर्ष या वर्षी पूर्ण होते. आता येणारी अष्टमी. नाथ महाराजांच्या भागवताला 425 वर्ष. नामदेवरायांच्या समाधीला 675 वर्ष झाली. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष झाली. तो सोहळा देहूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला. सगळे तुम्ही आम्ही त्या सोहळ्याला गेलो, कोणी गेले असतील, कोणी मोबाईलवर बघितले असेल, सगळ्या सोहळ्याला आपण सहभागी झालो. आणि त्यामुळे हे जे वर्ष आहे हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. तसंच रामनवमी झालं, हे जे वारकरी संप्रदायामध्ये विशेष पर्वकाळ मानले गेले नाथ महाराजांच्या भाषेमध्ये. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र. 5 पर्व. वारकऱ्याला 24 एकादशा आणि हे 5 उपवास असलेच पाहिजे तर वारकरी बरं. नाही तर मग रोज कीर्तन करीत असला आणि हे 5 उपवास धरीत असला तर अवघडच काय. माहितच नाही बऱ्याच कीर्तनकार. आज नरसिंह जयंती कधी असते माहिती का तुम्हाला? झोपले का काय? माहिती का? नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी सगळ्यांना माहिती, चैत्र शुद्ध नवमी रामनवमी, जन्माष्टमी सगळ्यांना माहिती, श्रावण शुद्ध अष्टमी जन्माष्टमी. महाशिवरात्र कधी असते? फेब्रुवारी मध्ये. फाल्गुन शुद्ध चतुर्दशी म्हणजे महाशिव. नरसिंह जयंती काही संबंधच नाही आमचा. आम्ही एकादशी करतो हेच तुमचं नशीब आहे. वैशाख महिन्यातली चतुर्दशी नरसिंह जयंती आणि भाद्रपद महिन्यातली शुद्ध द्वादशी म्हणजे वामन जयंती. विठ्ठल सोबत हे 5 उपवास एकादशी प्रमाणेच करावे हा वारकरी संप्रदायाचा अबाधित नियम. जशी तुम्ही एकादशी करता तसे हे 5 उपवास करायलाच पाहिजे. रामनवमी एकादशी सारखीच धरायची, कृष्ण जयंती एकादशी सारखीच धरायची, वामन जयंती एकादशी सारखीच करायची, नरसिंह जयंती एकादशी आणि महाशिवरात्र सुद्धा एकादशी सारखीच करायची. गीता जयंती एकादशीला जयंती, मोक्षदा एकादशी, गीता जयंती एकादशीलाच असते. सगळे उपवास एकादशी सारखे करायचे. पण एकादशी कशी असावी हे माहित पाहिजे. ती कोणी म्हण काढली कोणाला माहित. दिवसभर चर आणि एकादशी असं काहीच नसतं बरं का. हे तुम्हाला आम्हाला आळशी बनवणाऱ्या म्हणे. मराठी वाङ्मयामध्ये अशी म्हण नाही. कोणा सांगितलं दिवसभर? एकादशी चरण्याकरता असते का? 15 दिवस जे चरायचंय ते थांबवण्याकरता 1 दिवस उपास असतो. त्याच दिवशी तुम्ही म्हणता दिवसभर चर आणि एकादशी करा. असं कसं काय? एक ऐका, वारकऱ्याची एकादशी कशी असते. वारकऱ्यानं एकादशी कशी करावी? वारकऱ्याची एकादशी दशमीयुक्त द्वादशी प्रधान एकादशी व्रत वारकऱ्याला सांगितलं. कसं 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 ऐका.
दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवण सांगितलं. किती वेळा? तुम्ही झोपले नाही ना? एकादशी करताना तुम्ही सगळे अशी करता की मी सांगतो तशी? दशमीला 1 वेळा जेवायचं. एकदा जेवायचं. दशमीला पुन्हा खायचं नाही. आणि एकादशीच्या दिवशी ज्याला भगवत कृपेने चांगलं शरीर सामर्थ्य म्हणजे ज्याची शरीराची ताकद आहे चांगली, त्याने प्रत्येक एकादशी निर्जलाच करायला पाहिजे. नुसती निर्जला एकादशी नाही, 24 एकादशा प्रामाणिकपणे निर्जलाच केल्या पाहिजे. भागवतामध्ये तुळशीचं महिमा सांगत असताना एकादशीला तुळशीला पाणी घालू नाही असं सांगितलं. एकादशीला कधीच तुळशीला पाणी टाकू नये? कारण तुळशीचं हे प्रत्येक एकादशी व्रत हे निर्जला असतं. तुळशीला निर्जला व्रत असते म्हणून एकादशीच्या दिवशी वारकरी तुळशीला पाणी टाकत नाही. एकादशीला तुळशीला पाणी टाकत नाही. एक तुळस सुद्धा निर्जला व्रत धरते. वारकऱ्याने प्रामाणिकपणे ज्याला शरीराची ताकद चांगली त्याला जसं ज्याला दिवसभर उपास निघू शकतो अशा प्रत्येकानं एकादशी आमच्यासारख्या माणसाने तर निर्जलाच करायला पाहिजे. तरुण पोराने, तरुण वारकऱ्याने, तरुण कीर्तनकाराने. कीर्तनकार एकादशी धरित्या का नाही धरित्या हाच नाही मोठा प्रश्न आहे. तर गाड्या हॉटेलवर थांबत्या म्हणल्यावर काय विषय नाही. पण एकादशी अशी करायला पाहिजे. धारा साबुदाणा एकादशीला चालत नाही. तुम्ही तर गोण्या संपवले साबुदाणा नाही, बगर नाही, काहीच नाही. शरीराची ताकद भाऊ आमची, आम्ही नाही दिवसभर. मग पाणी पिऊन राहा, फक्त पाण्यावर राहा. थोडी ताकद चांगली असेल तर फक्त नाही भाऊ आम्ही पाण्यावर नाही. दूध घ्या, काय अडचण नाही, दूध घ्या. नाहीच दम निघत तर मग फळ खा. बस याच्या पलीकडे दुसरी शेवटची संधी नाही आम्हाला. हे दिवसभर चर आणि एकादशी कर ही काय तुझा जीव जातोय का? तुकोबारांनी सांगितलंय 15 दिवस माझी एकादशी कारे न करीसी व्रत सार. काय तुझा जीव जातो एका दिशी फराळाच्या मिशी. 15 दिवस आपण 14 दिवस खातोच. जन्माला आल्यापासून उपाशी राहिलो असं एक दिवस आहे का? एकादशीला एकादशी का करायची? एकादशीचं फार मोठं कारण. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी इतकं सुंदर कारण दिलंय. गर्गाचार्य असं म्हणतात, अन्नभुक्तेन यत् पापम जातम पंचदशी एकादशोपवासेन सर्वत्र विदयम्. गर्गाचार्याने उत्तर दिलं एकादशी का करायची. गर्गाचार्य म्हणाले, अन्नभुक्तेन यत् पापम जातम पंचदशेर दिने. 15 दिवसामध्ये अन्न खाण्याचं पाप होतंय. कोण म्हणतंय? गर्गाचार्य. अन्न सेवनाचं, जेवण करायचं, भोजन करायचं काय होतंय 15 दिवसामध्ये? तुम्ही म्हणाल जेवणाचं कसं काय पाप होतंय? जेवताना काय पाप होते? जेवताना अनेक पाप सांगितले शास्त्रकार. म्हणजे साहित्य आणल्यापासून तर साहित्य बनवेपर्यंत आणि साहित्य बनवल्यापासून तर पोटात जाईपर्यंत शुद्धता पाळली जात नाही. आताच्या काळामध्ये काय ओरिजिनल भेटतंय बोला? आताच्या काळामध्ये काय ओरिजिनल मिळतंय? काहीच नाही. कमी राहू द्या. चला एकूण तिकून तुम्हाला चांगलं साहित्य मिळालं, इकडे तिकडे प्रयत्न करून बनवताना तरी चांगल्या पद्धतीने बनवलं जाते का? घरामध्ये अलीकडच्या काळामध्ये अजून गावामध्ये खेडेगावामध्ये नाही, पण जो स्वयंपाक टीव्ही पाहताना बनवला जातो, टीव्ही पाहताना जो स्वयंपाक केला जातो, अजून क्रांती झाली. चपला घालून स्वयंपाक करायला लागले लोक. बाहेर झाली का नाही क्रांती? चपला घालून स्वयंपाक.
शहरामध्ये लोक का घरामध्ये चपला, झोपायच्या खोलीची चप्पल वेगळी, किचनची चप्पल वेगळी, हॉलची चप्पल वेगळी, झोपायची चप्पल वेगळी, सगळ्या चपलाच चपला. बाथरूमची चप्पल वेगळी, टॉयलेटची चप्पल वेगळी. या सगळ्या काळामध्ये, आताच्या सांप्रत काळामध्ये शुद्धता पाळली जात नाही. चला खाताना तरी चांगलं खातोय का आपण? श्लोक सगळ्यांच्या पाठ आहे, पण कधी गांभीर्याने तो ऐकला नसेल तुम्ही. बऱ्याच लोकांचा तो पाठही नाही. श्लोक सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. काय सांगितले? कवळ म्हणजे घास. कवळ म्हणजे वदनी म्हणजे तोंड. तोंडामध्ये घास घेताना कोणाचं नाव घ्या? कशिवे द्या शेजारच्या. काय सांगितलं? जेवताना एक तर माणसाने मौन असलं पाहिजे, आणि बोलायचं असेल तर कार्मिक चांगलं बोलावं. अभद्र अशुद्ध जेवताना बोलू. कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. का? सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हवन होते म्हणजे प्रसाद म्हणून शरीराला तो लागतोय. प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्योपजायते. या श्लोकावरच्या ज्ञानोबऱ्यांच्या ओव्या वाचा, तुम्हाला कळून जाईल सहज हवन होते म्हणजे काय होत. का? तर जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ते जे ताटामध्ये ते काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आणि हे ताट खाणं म्हणजे पोट भरणं नाही, उदर भरणं नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि म्हणून प्रामाणिकपणे जेवण असं असावं. पण असं जेवण होत 14 दिवसामध्ये अन्नाचा भोग घेण्याचा अनेक प्रकारचे दोष सांगितले शास्त्रकारांनी. ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही, माझा मूळ विषय बाजूला राहील. हे 15 दिवसामध्ये अन्न भुक्ताचं, अन्न खाण्याचं जे काही दोष म्हणून पाप म्हणून जमा झालेलं असतं. अन्न भुक्तेन यत् पापम जातम पंचदशी दिने. एकादशीचा उपवास केला. एकादशी उपवासेन सर्वत्र विलयम भवे. सगळे पाप शांत होतात, क्षमा होते, प्रायश्चित्त होतं. म्हणून एकादशीचा उपवास केला पाहिजे. प्रामाणिकपणे महाराज एक दिवस आपल्याला उपाशी राहायला काहीच अडचण नाही. व्रत एकादशी करला उपवास एकादशी करीन. उपवासी काय सांगितलंय? व्रत करीन पण उपवासी करीन. दिवसभर चरण एकादशी करा अशी एकादशी करायची नाही. एक तर करायचं तर चांगलं करा, नाही तर मग करूच ना. कारण न करून न केल्यासारखं आहे. त्याचंही पाप होणारच आहे, त्याचाही दोष होणारच आहे. मग असंही नुकसान आणि तसंही नुकसान. त्याच्यापेक्षा न केलेलं कधी चांगलं. करून फसण्यापेक्षा करायचं तर चांगलं करा. एकादशी हे का सांगितलं मी? त्याच दृष्टीने रामनवमी सुद्धा कशी केली पाहिजे. आता रामनवमी आली ना 2 दिवसात, परवा रामनवमी. त्याच्याकरता अष्टमीला एकच टाइम जेवायचं, नवमीला काहीच खायचं नाही, काहीच नाही. साबुदाणा नाही, साबुदाण्याची खीरही नाही, दही नाही, सफरचंदाच्या पोळी नाही, काहीच नाही. लई पदार्थ निर्माण केले लोकांनी उपवासाचे. इतर दिवसापेक्षा लोक एकादशीला जास्त खात्यात. आम्ही जर एकादशीला कीर्तन असले तर मग आमच्या पुढे जे ताट येते ते असं वाटतं काय करा. मी तर शक्यतो खातच नाही एकादशीला काही. पण मग बऱ्याच वेळेला आमच्या सोबतची राहतात माणसं, त्यांच्यासमोर ताट आलं का वा काय मजा. इतर दिवसापेक्षा एकादशीला जास्त जेवतात माणसं. उपास राहतोय. आदल्या दिवशी सुद्धा दाबून जेवतात, उद्या उपाशी. बरं, उपास झाल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा दाबून जेवतात. का? काल उपास होता म्हणून. म्हणजे दोन्ही कडून डबल लोड, ओव्हरलोड करायचं असं नाही. एकादशी जर प्रामाणिकपणे केली तर तो मनुष्य तुकोबाराय म्हणतात साक्षात विष्णू स्वरूप आहे. ऐका व्रताचे महिमा, ऐका
एकादशी केली. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, जे जन नियमाने एकादशीचं आचरण अर्थात पालन करतात, हरी कीर्तन गातात, हरी कीर्तन ऐकतात, एकादशीला जागर करतात, अशी माणसं नाही ते समान विष्णूसी. म्हणजे एकादशी करत नाही ते त्यांच्यासाठी बेन. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनतेक. त्यांची तुलना कुत्र्याच्या विष्टेबरोबर केली. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा बक्षिती तांबूळ, सापडे सबळ काळा हाती न सुटे. तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. ज्याच्याकडून एकादशी चुकली, म्हणजे आजपर्यंत आपल्या सगळ्या एकादशा चुकतच आल्या. म्हणजे आपण सहज यमाचे काय झालोय, पाहुणे झालो. पण इथून पुढे देवाला सांगायचं, आता इथून पुढे आम्हाला माहित नव्हतं, पण बोहरांच्या सप्त्यामध्ये आमका बुवा आला होता, तर त्यांना जरा उचकटून सांगितलं. म्हणजे मोकळं, आता आपली जरा गावठी भाषेमध्ये लवकर कळत, मोकळं करून सांगितलं जरा. मग आजपासून काय हरकत, प्रामाणिकपणे एकादशी करायला हरकत नाही. मग एकादशी सारखीच ही रामनवमी, जन्माष्टमी, शिवरात्र, वामन जयंती, नरसिंह जयंती करायलाच पाहिजे, केलीच पाहिजे. वारकऱ्याला ते बंधन करायला. आणि म्हणून अशी ही रामनवमी, सविशेष रामनवमी, अतिविशेष रामनवमी. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र हे स्थापित झालेले, आता राम झाले, रामराज्य कायवणे अमासी, अशा वातावरणामध्ये यावेळीची रामनवमी आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपला हा सप्ताह आहे, 5वा दिवस आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संतपर प्रकरणावर 5व्या दिवशी संतांबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. पहिल्या दिवशी नामपर असतो, दुसऱ्या दिवशी स्वरूपपर असतो, तिसऱ्या दिवशी उपदेशपर असतो, चौथ्या दिवशी स्थितीपर असतो, 5व्या दिवशी संतपर असतो, 6व्या दिवशी एखाद्या भक्तचरित्राच्या संबंधाने बोलावा वा काहीतरी एखाद्या संतांचा विशिष्ट विषय सांगावा. आता हे तुम्हाला ऐकायला मिळणारच नाही. एवढ्या नियमात अलीकडची कीर्तनं होत नाही. आता हे मी सांगायचे आणि तुम्ही फक्त ऐकायचे. मला गॅरंटी आहे या दृष्टिकोनातून एकही कीर्तन झालं नसेल. 5व्या दिवशी संतपर, 7व्या दिवशी मागणीपर असतो. काल आता फिक्सच आहे, काल्याबद्दल काही विषयच नाही. 5व्या दिवशी संतांच्या संबंधाने थोडंफार चिंतन व्हावं. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी देवाच्या अनुषंगाने प्राप्त होणारी संत सेवा किती विशेष आहे त्याचं प्रतिपादन केलंय. वारकरी संप्रदाय हा सेवा प्रधान संप्रदाय. जेवढी सेवा प्रधानता वारकरी संप्रदायामध्ये आहे तेवढी इतर कुठल्याही संप्रदायामध्ये नाही. सेवा म्हणजे काय हो? सेवा या शब्दाचा अर्थ केलाय शास्त्रकारांनी. भज सेवाया, भजनाला सेवा म्हणले. कशाला सेवा म्हणले? कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही. हे शब्द लावले जातात, कीर्तन सेवा, प्रवचन सेवा. पण खरा सेवा या शब्दाचा अर्थ आहे भजन. ज्या भजनाच्या प्रभावाने, ज्या भजनाच्या बळाने तुकोबारायांनी देवाला ऋणी केलं असं भजन. झाला पद्मनाभ सेवा
सामर्थ्य भजनाची नेमकी काय ताकद आहे तुकोबारांनी या अभंगामध्ये सांगताना असं म्हटलंय की ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत का कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुच्या क्षीरापार. मोठा अभंग आहे, 7 चरणाचा अभंग आहे तुकोबारांचा. वाचून घ्या तुम्ही घरी गेल्यावर. सगळ्याच कीर्तनकाराकडून अपेक्षा नाही करू, थोडंसं आपणही पाहिलं पाहिजे. घरी काय नसते, मोबाईल आणि टीव्हीच पाहिजे काय, गाथा ज्ञानेश्वरी पाहिलं पाहिजे घरी गेल्यावर थोडंसं. तुकोबारांनी भजनाची व्याख्या केली, कामनेच्या त्यागे भजनाचा. सेवा या शब्दाचाच अर्थ आहे काहीही फलाची अपेक्षा न करता केलं जाणारं कार्य म्हणजे काय, सेवा. अशी सेवा प्रधानता वारकरी संप्रदाय. सेवेशिवाय वारकरी संप्रदाय सेवाधारी माणसाचं सेवेचं अतिशय महत्व ज्ञानोबारांनी सांगितलंय. 4थ्या अध्यायामध्ये वर्णन करताना ज्ञानोबारांनी वर्णन केले. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. शेवया नाही नाही तर तुम्ही शेवाय, बरेच लोक शेवया वाचतात, शेवया नाही, सेवया. काय महाराज, प्रत्येक आस्तिक हिंदू समाजातला प्रत्येकाला गीता वाचता आली पाहिजे आणि चांगली वाचता आली पाहिजे. मनाने नाही वाचायची, एखाद्या चांगल्या गुरुजवळ बसून अधिकृतपणे त्याची व्याख्या संथा घ्यायची मग वाचायची. कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग वाईटही वाटेल, तुम्ही म्हणशाला काय बोलतो. दुर्दैव आहे की अनेक कीर्तनकारांनाच गीता वाचता येत नाही. त्याची चौकशी करत नाही. त्यालाच तुकोबारांनी म्हटलंय, अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञान विषय लोभी म्हणे साधन कडून. तो विषय नाही माझा. काय सांगत होतो मी, सेवया. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्ञानोबारांची ओवी सगळ्यांचा पाठ आहे. जेथ ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा द्वारवंटा तो स्वाधीन करी सुभटा गोड गोणी. परमार्थाच्या दारातला उंबरा म्हणजे सेवा. ज्याला परमार्थामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांनी सेवा नावाचा उंबरा ओलांडल्याशिवाय त्याला परमार्थामध्ये प्रवेश नाही. हा एकदा सेवा नावाचा दारवंटा म्हणजे उंबरा, त्याला उमरा शब्द आहे. उमरा कळतो तुम्हाला. आता ते उमरे राहिलेच नाही, उमरेच ठेवले नाही लोकांनी. महाराज दाराला उमरे नाही, काहीच नाही. बळजबरी. आता हे जे रेडीमेड घर आहे ना त्याला उमरे नाही राहते. वाटलं हे बाई आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे अनिकेत महाराज, त्याला विचारू, हे उमरेच देते नाही. अख्खं घर बांधून त्याच्या पण उमरेच देते नाही. उमरा किती महत्वाचा आहे. आपली वैदिक धारणा आहे, हिंदू समाजाची धारणा आहे की उमऱ्यामध्ये कोणाचा वास आहे, भगवान श्री नरसिंहाचा वास उमऱ्यामध्ये. उमरा फार महत्वाचा आहे. आणि असा परमार्थाचा उमरा म्हणजे काय आहे, सेवा. तेत सेवा हा दारवंठा. पण मग दुर्दैव आहे की लोक परमार्थामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत पण कुणी हा उमरा ओलांडायला तयार नाही. परिस्थिती वर्णन केली तुकोबारांनी. ज्या गावामध्ये सेवेशिवाय राहणारी माणसं आहेत ते गाव नाही. ज्या गावामध्ये सेवा विहीन माणसं आहेत त्या गावाला गाव म्हणू नका. त्या गावाला काय म्हणा, स्मशान ते भूमी प्रेतरू. भक्तीच्या शिवाय राहणारी माणसं ते गाव नाही. स्मशान ते भूमी. ती
ती भूमी काय आहे, जरी दिसायला गाव दिसत असलं तरी त्याच्यामध्ये माणसं फिरताना, हिंडताना, व्यवहार करताना, शेती करताना, व्यवसाय करताना दिसत असले, पण त्या गावामध्ये जर कधी टाळ वाजत नसला, हरिपाठ होत नसला, कीर्तन होत नसलं, भजन होत नसलं तर ते गाव गाव नाही, स्मशान. ती भूमी मग ती माणसं नाहीत, ती प्रेत रूप जन. प्रेत म्हणजे भूत. भूत त्या गावामध्ये माणसं नाही राहते, भूत राहतात, भूत. अशी किती गाव दाखवतो मी त्याला, त्या गावामध्ये भूतच. त्याला हरिपाठ नाही, काकडा नाही, भजन नाही, काहीच नाही, काही नाही. तुम्हाला राग नाही येणार ना? एक प्रश्न विचारू का? झोपले काय? राग नाही येणार ना? मला घरी जायचंय म्हणून विचारू. तुमच्या गावची लोकसंख्या काय? याच्यात नाही राग येणार तुम्हाला, पुढच्या प्रश्नाला राग येईल. 700-800 700 धरू आपण. 700 पारायणाला किती माणसं बसली? मस्त. 700 पैकी 11. 700 मध्ये 11च लोक पारायणाला बसले. नाही तुम्हाला राग नाही आला? कस काय राग येईल? आता आपलंच म्हणशील, आता आपलंच चुकील काय, याच्यावर रागून तरी काय फायदा? बरोबर आहे. 700 लोकांमध्ये 11च माणसं पारायण. मी टीका नाही करत, माझ्या बोलण्याचा कृपया चुकीचा अर्थ घेऊ नका. मी तुमचा दोष नाही काढत वा तुमची चेष्टा सुद्धा नाही करत. तुमची टिंगल करण्याचा, तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू, मानस, इच्छा नाही. वस्तुस्थिती तुमचीच नाही. आता हे तुमचं सांगितलं, तुमचे तरी 700. पिंपळगाव बसवंची लोकसंख्या लाखाच्या आसपास. किती? लाख. त्या लाखामधले 25,000 सोडून द्या, ते आपले नाही असं समजा. अधिकृत लोकसंख्या बरं का, बाहेरून आलेले, आमच्यासारखे बाहेरचे राहिलेले, ज्यांचे अजून रेशन कार्ड सुद्धा नाही, माझं आहे, असे बाहेरचे, त्यांची तर हिशोबच धरू नका. 75,000 आपले. मी काय म्हणतो, वरचे 25 द्या सोडून 50,000 आपले. 50,000 आपले ना. 50,000मध्ये कीर्तनाला किती माणसं यायला पाहिजे पिंपळगावमध्ये? 50,000 आपले ना. आपले म्हणजे हिंदू आहे, ज्याला हिंदू धर्म कळतो, ज्याला देव कळतो, ज्याला सगळं कळतं, अशा माणसांनी तर कीर्तनाला यायला पाहिजे नाही. 50,000 लोकांमध्ये आमच्याकडं पहिल्या दिवशी कीर्तनाला राहतात 70 माणसं. 50,000. तुमचा तरी आकडा बरं आहे 700 मध्ये आकडा. आमचा किती लाजीरवाना आकडा आहे. आणि तुम्हाला अजून सांगतो, आता जाऊ द्या, इथं माझा आवाज पिंपळगाव जाणार नाही. आमच्या गावात 7 कीर्तनकार आहे, त्याच्यातलं एकही सप्ताह येत नाही. येत नाही म्हणलं ती एकादशीच्या भाजनाला का व्हायची, वाराच्या भाजनाला का व्हायची. किती वाईट परिस्थिती हो, किती वाईट परिस्थिती. याला म्हटलंय सेवा भक्तिहीन. आपलं बोलणं स्पष्ट आहे, तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारणच नाही. ती स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, खरं आहे. परमार्थ जरी आता वाढल्यासारखा दिसतोय, पण परमार्थ वाढलेला नाही. तरी हे मोठे मोठे मंडप दिसत आहेत, साऊंड सिस्टम दिसते, गायक आहेत, वादक आहेत. महाराज लोकांचं तो उभं पीक आलंय महाराष्ट्रामध्ये, थांबताच नाही. पूर्वी 10-15 गावातून एखादा बुवा, मगाशी सांगितलं तुम्ही, हे बोलले मला, आपले कोलटेक पाटेचे दामोदर महाराज खांगळे यांनी इथं कीर्तन केली, तर तिथं त्यांना आमंत्रण द्यायला जावं लागायचं. अशी परिस्थिती होती. बरोबर. आता बटन दाबला का बाबा आहे हो, किती काय कमतरता आहे. कीर्तनकाराला कमतरता नाही, गायकांना कमतरता नाही, वादकांना कमतरता नाही, तरी आठवड्याला गावात भजन होतं, तरी एकादशीला टाळा वाजत नाही. किती वाईट परिस्थिती. यालाच म्हटलंय सेवा भक्तिहीन ग्रामवासी. नाही, आमचे गुरुवारी बाबा सांगतात, कीर्तनकाराने भजनाला न जाणं म्हणजे हे कीर्तनकाराचं विधवापण आहे. भजना करता जन्म आहे आपला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुमचं थोरपण काय जाळायचं का तर भजन नसेल. वारकरी झालो आपण, कीर्तनकार झालो, मग ते काय कीर्तन करण्याकरता का? आजची सेवा इकडं, उद्याची सेवा इकडं, परवाची सेवा इकडं.
भजना करता हा देह दिलेला आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. नासे जोपन शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म साधण्याकरता म्हणजे भगवत प्राप्ती करता अर्थात भगवत प्राप्तीचं जे साधन आहे भजन त्या भजना करता मनुष्य देह आहे. पण भजन घाली भोगावरी तुकोबारा म्हणतात. भजन भोगावर घातलं माणसं. सेवा प्रधान माणसं राहिले नाही. ज्या गावामध्ये सेवा प्रधान माणसं नाही त्या गावाला काय म्हटले सेवा भक्तीन ग्रामवासी ती भूमी स्मशान आहे. ती माणसं नाहीत महाराज. भरतील पोट श्वानाची परी. तुकोबारांचं वाणी जरा कठोर आहे या भंगामध्ये. तुकोबारा म्हणाले ती पोट भरण्याकरता जसे गावोगावी श्वान म्हणजे कुत्रा तसं गावोगावामध्ये त्याला काय महाराज या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात त्या घरातून भाकरी भेटली म्हणजे त्या प्रकाराने माणसाचं जीवन आहे. काय वेगळं आहे महाराज. तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून असा काय पुरुषार्थ गाजवला मनुष्य म्हणून. माणूसपणाला शोभेल मनुष्य देहाला शोभेल असं काय काम केलं. काहीच नाही. सगळं संसारामध्ये आयुष्य घालवलं. काही विशेष नाही. भजन ज्याच्या जीवनामध्ये नाही सेवा ज्याच्या जीवनामध्ये नाही. कारण सेवा प्रधानता सांगितली. भज सेवा या भगवत प्राप्तीचं सगळ्यात साधं सोपं सुलभ साधन सेवा आहे भजन आहे. भागवतामध्ये गोकर्ण आख्यान आहे. श्रीमद भागवतामध्ये आलं. तुम्ही सगळे भागवत ऐकले असेल. बऱ्याच जणांनी भागवत ऐकले. भागवतामध्ये पहिल्या दिवशी काय सांगतात गोकर्ण आख्यान सांगतात. त्या गोकर्ण आख्यानामध्ये काय आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. त्याची धुंदुली नावाची पत्नी आहे. धुंदुकारी नावाचा त्यांचा मुलगा आहे. तो तिचा नाही दुसऱ्याचा मागून आणलेला आहे. साधूने जे फळ दिलं होतं ते फळ तिने गाईला खाऊ. कथा सगळ्यांनी ऐकलेली. मला कथा सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. पण अडचण काय आहे ज्या गोकर्ण आख्यानाचा मुख्य विषय तो विषय भागवतकार सांगत नाही. अजूनही सांगतो मूळ ग्रंथामध्ये जो विषय येतो तो विषय कथाकार सांगत नाही. तर मागाशी कोणतरी बोललं भागवताचार्य माझी अनाउन्समेंट कोणी केली. भारी अनाउन्समेंट केली मागाशी. हो काय गोड शब्द महाराज. आता त्यांनी जेवढे शब्द लावले त्याच्यातला एकही माझ्या ठिकाणी बसत नाही. त्यांनी भरपूर लावले बसत नाही. भागवताचार्य काही चालू करणे हरकत नाही लावायला. पैसे लागत नाही त्याला. तुझ्या लावायला पैसे लागतात का अलीकडे नाही. भागवताचार्य राहुल महाराज क्षीरसागर. राहुल महाराज कोणत्या नाऱ्याकडे जाऊन भागवत शिकला. राहुल महाराज गेलंच नाही पुढे. भागवत हा काय नुसतं ऐकून सांगायचा विषय का. ग्रंथ सांगण्याचा नियम असा आहे. कुठलाही ग्रंथ सांगायचा असेल तर सर्वात पहिले त्या ग्रंथाचं आद्योपांत पारायण एखाद्या चांगल्या विद्वान व्यक्तीजवळ बसून त्याची व्यवस्थित शिकवण घेऊन त्याची श्लोक संहिता. एक भागवत विषय जर सांगायचा असेल तर भागवताच्या संबंधाने एक सगळ्यात पहिलं त्याचं व्याकरण तयार पाहिजे. त्याला भागवत सांगायचं त्याचं काय तयार पाहिजे व्याकरण तयार पाहिजे. दुसरं त्याची ब्रह्मसूत्राचा किंकिमान निम्म तरी अभ्यास पाहिजे. कारण नुसतं भागवत कथा सांगून भागवत होत नाही. आज गोकर्ण सांगितला उद्या परीक्षित सांगितला परवा ध्रुव सांगायचा त्यावर प्रल्हाद कृष्ण जन्म रुक्मिणीचं लग्न लोकांकडून पैसे गोळा करायचे. शेवटच्या दिवशी परीक्षित मेला बाबा गेला. तुमचे पैसे घेऊन गेला पण तुम्हाला काहीच नाही देऊन गेला. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काही नाही. मूळ जो विषय ग्रंथातला तो कोणी सांगत नाही. अहो सांगायला ते कळलं तर पाहिजे ना. वाचताच येत नाही. काय आहे तुम्ही मोठ्या हौशीने कार्यक्रम ठेवतात पण त्याचं तुम्हाला काही फळ मिळत. त्या भागवतामध्ये महाराज गोकर्ण आख्यानामध्ये मूळ विषय आलाय सेवेचा. ज्या वेळेस आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या त्या मुलाने आपल्या वडिलाचं वाटोळे केलं. संपत्ती ठेवली नाही. प्रतिष्ठा राहिली नाही. पद गेलं. गावातला मान केला. व्यसनी झाला पोरग. ब्राह्मणाचं पोरग व्यसनी झाला. जुगार खेळायला लागलं. नको नको त्या धंद्याला लागलं. सगळी संपदा संपली. पैसे अडके सगळे संपले. आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला. आत्मदेव ब्राह्मण आधी रडत होता मला पोरग होत नाही म्हणून. आता रडायला लागला मला पोरग का झालं म्हणून. दोनदा रडला नाही. होत नव्हता तरी रडत होता. झाला तरी का रडत होता आत्मदेव ब्राह्मण. तिथं वर्णन केलंय. आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला. रडायला लागल्यानंतर गोकर्णजी आले. संवाद आहे. संवाद वाचण्यासारखा आहे. गोकर्णजी म्हणाले पिताश्री का रडताय. रडण्यासारखं काय झालं. गोकर्ण आत्मदेव ब्राह्मण म्हणाले
ज्या वनवन फिरलो, एक महात्मा आले ज्यांनी फळ दिलं. ते महात्मा दुसरे तिसरे कोणी नव्हते, साक्षात भगवान परमात्मा महात्म्याच्या स्वरूपाने आत्मदेव ब्राह्मणाला भेटायला आले. उपदेश केला की तू मुलाच्या भानगडीत पडू नको. जे प्रारब्धात नाही त्याच्या पाठीमागे माणसाने लागू नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. संबंधाने सगळ्या वस्तू प्रारब्धाच्या अधीन. जी गोष्ट आपल्या नशिबात नाही त्या गोष्टीसाठी अट्टहास करू नये. कारण वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ उद्वेग म्हणजे अट्टहास, भोग नाही ते फळ सत्य. त्याच्याकरता अट्टहास करू नये. हे कोणी सांगितलं? भगवान परमात्म्याने सांगितलं साधूच्या स्वरूपात येऊन. ऐकलं नाही, मुलासाठी हट्ट केला. पण आज त्या मुलाने काहीच माझं शिल्लक ठेवलं. लौकिक सगळं नष्ट झालं, मला त्याची पर्वा नाही. पण उद्या माझ्या मृत्यूनंतर मला या मुलामुळे नरकात जावं लागेल. का जावं लागेल? कारण शास्त्राचा असा नियम आहे, पुत्र जर चांगला निघाला नाही तर पितरांना नरकात जावं. मुलगा जर संस्कारी निघाला नाही, मुलगा जर भजनी निघाला नाही, मुलगा जर वारकरी निघाला नाही, त्यानं किती मोठं जरी श्राद्ध घातलं, किती मोठी आईचे गाणे म्हणणारा असला, बापाचे गाणे म्हणणारा आणला, काय म्हणणारा आणला, तरी बाप नरकातून हालतच नाही. मार्ग इंच सुद्धा हालत का हालत नाही? शास्त्रामध्ये मुक्तीचं जे मुख्य साधन आलंय, जे शास्त्र प्रतिपादित आहे, ज्याच्याकरता हरिनाम संकीर्तन हे प्रमुख सांगितले, ते जर प्रामाणिकपणे होत नसेल, अहो स्वयंपाक चांगला व्हावा असं वाटत असेल तर स्वयंपाक चांगला केला पाहिजे, तेव्हा तो चांगला होईल ना. जर चांगला केलाच नाही, साहित्य किती जरी चांगला ना, तुकोबारे म्हणले ना, पाक सिद्धी लागे संचित आईते, पण कधी घडता सोयीते तेव्हा गोड. स्वयंपाक करण्याकरता साहित्य आयत मिळते. चांगले उत्तम प्रकारचे मसाले आणले, उत्तम प्रकारची डाळ आणली, उत्तम प्रकारचा तांदूळ आणला, क्वालिटीतला क्वालिटी तांदूळ आणला, मदर इंडिया, बासमती, इंद्रायणी, काय आमकं आमकं काय, सुंदर मसाले आणले, चांगला भाजीपाला आणला, सगळं आणलं. पण जर करणारीच व्यवस्थित नसली, सुग्रण हा शब्द कळतो तुम्हाला, तो राहिलाच नाही. आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे, अरुण महाराज तुमचा काळ वाईट आहे. म्हटलं का हो? आमचा काळ चांगला होता. आमच्या काळामध्ये बाई जर चुलीवर भाकर थापायला बसली तर अशी भाकर फुगायची म्हणे, असं चांगली एवढी भाकर फुगायची. फुगत होती की नव्हती मावशी? झोपल्या काय तुम्ही? आता आता करणारी फुगती महाराज भाकर, कायच भाकर फुगते. आमच्यात फुगवणार, आम्हाला फुगवणारे भेटले, काहीच विषय नाही. आता हे मी एवढं बोलतोय माझं झालं नाही म्हणून, त्यांचं झालंय ते असं बोलू शकत नाही, कारण त्याला उद्या जेवायचंय. तुमच्या नशिबामध्ये नाना प्रकाश काका बोलू शकतो, तुमच्या नशिबामध्ये कोंड्याचा मांडा करणारे होते, आमच्या नशिबामध्ये मांड्याचा कोंडा करणार. स्वयंपाक चांगला जर घडला नाही, किती मोठा मंडप घातला, किती सुंदर साऊंड सिस्टम आली, किती मोठे गायक आले, जर करणारच व्यवस्थित नसलं तर त्याचं फळ. शास्त्र विशुद्ध जर साधन पाहिजे असेल तर तिथं एक चांगला हरिभक्त परायण, ज्याला शास्त्राची जाड आहे, आपल्या वडिलांना मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर त्याकरता व्यवस्थित तर पाहिजे ना. म्हणून पुत्र फार महत्वाचा आहे. आणि असा अधर्मी पुत्र, कारण भागवतकारांनी म्हटलंय, गोकर्णो महाज्ञानी धुंदुकारी महाखला. महाखल म्हणजे महादृष्टीने गेला तो, काय वडिलाला सद्गती मिळाली. आता माझ्या प्रयत्नाने सुद्धा मला मोक्ष मिळू शकत नाही, माझं मरण सुधरू शकत नाही, माझी अधोगती ठरलेली. आता एवढं चांगलं जीवन ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा जर मला अधोगतीला जावं लागणार असेल तर याच्यापेक्षा रडण्याची दुसरी गोष्ट काय? माझ्या उद्धाराचं काहीच साधन शिल्लक राहिलेलं नाही, काहीच साधन नाही, शास्त्रामध्ये नाही, कुठंच नाही. मी सगळं पाहिलं, आता माझ्या उद्धाराचं साधन काहीच नाही. माझ्या उद्धाराचं जर काही साधन असेल, तुझ्याकडे जर काही साधन असेल तर ते साधन सांग. एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये आत्मदेव ब्राह्मण आहे, जिथं उद्धाराचं काहीच साधन नाही, त्या परिस्थितीमध्ये उद्धाराचं जर काही साधन गोकर्णांनी सांगितलं असेल तर ते साधन म्हणजे सेवा आहे. एवढं सेवा सांगितली भागवतकार वर्णन करतात. देह
देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम. भागवतातले अति महत्वाचे श्लोक बरं काय. हे दोन म्हणजे संपूर्ण भागवताचा प्राण आहे. भागवताचे जेवढे टीकाकार आहे त्या टीकाकारांनी 18,000 श्लोकांमध्ये या 2 श्लोकाला जास्त महत्व दिले. संपूर्ण भागवताचं सार या 2 श्लोकामध्ये. हे 2 श्लोक पाठ करा. नाही पाठ करता आले एका कागदामध्ये लिहून किंवा फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवा. भागवतामधून फोटो काढा. फार गोड श्लोक आहे. देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम जाया सुता दिशु सदा ममता विमुंचन पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठ से वैराग्य रागरसिको भव भक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा. आता ऐका. सेवा कथा रसमोहो नितरां पिबत्वम. अंडरलाईन केली या लाईन खाली गोकर्णाने. तुमच्या उद्धाराचं काही साधन नाही. तुम्ही फक्त आता एक करा. सेवा कथा नितराम पिबत्वम. सेवा प्रधान जीवन बनवा. तुम्ही सेवा प्रधान बनवा. भगवान परमात्मा सगळे तुमचे दोष घालून टाक. पण त्याच्याकरता अगोदर ज्याला सेवा करायची त्याच्याकरता अगोदरचे श्लोक. देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम. देहाच्या संबंधाने असणारी मीपणाची जी भावना आहे ती मीपणाची भावना ज्याला सेवा करायची ज्याला सेवेकरी व्हायचंय ज्याला सेवा प्रधान जीवन बनवायचंय तरी अगोदर देहाचा मीपणा का घालवा. कारण देहामध्ये वेगळं काही नाही. देहस्ती मांस रुधिर. हस्ती म्हणजे हाडकं. मांस म्हणजे आता मांस. रुधिर म्हणजे रक्त. या 3 गोष्टी सोडून शरीरामध्ये काय काही वेगळं आहे. मांस आहे, रक्त आहे आणि हाड आहे. वेगळं काय ज्ञानोबरांनी वर्णन केलंय. हा देह नाशिवंत स्वरूप सांगतात काय. मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे. नशीब आहे देवाने आपल्याला वर काय दिलं कातड दिलं. कल्पना करा जर देवाने कातड दिलं नसतं तर काय पाहिलं असतं आरशाने. स्वतःची जखम पाहू शकत नाही माणूस. जर पायाला हाताला जखम झाली तर ती जखम सुद्धा पाहू शकत नाही. जर देवाने कातडच दिलं नसतं काय पाहिलं असतं. अहो आत काही चांगलं नाही महाराज. हे वरून सजवायचं काम चाललंय. याला साबणी लावा, पावडरी लावा, क्रीमा लावा, कपडे चांगले घाला, इस्त्रीचे घाला, काय अडचण नाही. पण आतमध्ये याच्यामध्ये काही चांगलं. हे आतमध्ये इतकं घाण आहे. रव रव दुर्गंधी रे अमंगळाची चावा. मध्ये किडे मांसी सगळे. शरीर म्हणजे काय चांगल्या वस्तू खराब करण्याची फॅक्टरी म्हणजे शरीर. चांगलं राहतंय का. सुंदर जिलेबी खाली चांगली ठेवली ती तुम्ही
गुलाबजाम खाल्ला, चांगली ठेवली किती तुम्ही. चांगल्या वस्तू खराब करायचं काम म्हणजे मध्ये जाऊन खराब करते म्हणजे ते मध्ये चांगलं आहे का? ते हस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्व. अशा नासक्या कुचक्या शरीराच्या संबंध नाही असणारे मी हरिभक्त परायण भागवताचार्य वेदांताचार्य अमका तमका तमका महाराज काय काय म्हणते. लोकांनी बाजार धरलाय पदव्यांचा, काय कशाला पदवी लावताय? जायचं की एक दिवस मेल्यानंतर कोण आठवण द्यावं. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार त्यांच्या शेवटच्या काळातले शब्द आहे. आदरणीय आमचे गुरुजी गोष्टी बाबा सांगायचे. बाबा म्हणायचे अण्णा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत अण्णांचं कीर्तन ऐकायला 15-20 हजार लोक लांबून यायचे. महाराज कोसाकोसावरून लोक अण्णा तारीख भेटत नव्हते अण्णा. पण ज्यावेळेस अण्णा कीर्तन करायची बंद झाली त्यावेळेस लोकांनी त्यांच्याकडे ढुकून सुद्धा पाहिलं. शेवटचा काळ अण्णांचा आळंदीच्या एका खोलीमध्ये निवांत एकांत वासात गेला, कोणी पाहिलं गेलं का हो? काहीच नाही. एकदा समाजाच्या लक्षात आलं हा माणूस आपल्या काही कामाचा, त्या दिवशी कचऱ्यासारखं तुम्हाला बाजूला फेकणार. कोणीच तुम्हाला का जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानी ती लहान थोर देह सुखाच्या इंद्रिय मावळली आजा बागुल बुवा म्हणून कोपऱ्यात बसले. कोणी किंमत देत नाही. अहो हे आमदार होते पण होते ना, आता आमदाराचा बागुल बुवा झालाय, बोकाडी झालाय आमदार. काही किंमत राहत नाही. अशा देहाच्या संबंधाने मीपणाची भावना नाही. देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम. जाया म्हणजे पत्नी. दिशु सदा ममता विमुंच. पत्नी पुत्रादी जो संसार आहे त्यांच्यातली ममता काढून टाका. ज्याला सेवा करायची त्याच्याकरता सांगतो. जाया सुधा दिशु सदा ममता विमुंच. पश्यानिशम जगदिदम क्षणभंगुनिष्ठ. हे जग क्षणभंगूर आहे असं मानूनच जगा. भविष्यातली प्लॅन लावू नका. हे सांगणार कोणी? कीर्तनकार येईल त्याला 2 महिन्याच्या आगाव तारखा घेऊन ठेवली. किती मोठा विनोद येऊ. आम्ही लोकांना सांगायचं क्षणभंगूर नाही बरं बसा आणि पुढच्या 4 महिन्याच्या तारखा बुक आहे आमची. किती अवघड आहे. हे जग क्षणभंगूर आहे असं मानून जगा. पश्यानिशम जगदिदम क्षणभंगुनिष्ठ. वैराग्य रागरसिको भव भक्तिनिष्ठ. वैराग्यवान व्हा आणि भक्तिनिष्ठ व्हा. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान. धर्माने भजन करा, लोक धर्माचा त्याग करा. सेवस्व साधू पुरुषांजही कामतृष्णा. कामतृष्णेचा त्याग करा, साधू पुरुषाची संगत करा. अन्यस्य दोष गुण चिंतन माशुमुक्त्वा. दुसऱ्याच्या गुणदोषाच्या चिंतनामध्ये अडकू नका, निंदेमध्ये अडकू नका, स्तुतीमध्ये अडकू नका. काहीही कोणाबद्दल बोलू नये, हालू नये, चालू नये. सैरा वैरा पळून अजिबात एकदम शांत. कोणी विचारलं जरी तरी बोलायचं नाही. फार अवघड आहे. 12ला भजन संपतंय, भजनी घरी 2ला येते. का बरं? भजन झालं होते, दळायचं काम चालू राहतं. तो काय अभंग म्हणला का? अरे इथून सुरुवात जी होती तर 2 वाजलो 4. मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी सांगतो. किती अवघड आहे. गुणदोषाच्या चिंतनामध्ये अडकायचं नाही. हे जेवढं सांगितलंय, आता माझा वेळ संपत आला म्हणून मी जरा धावतीवर सांगितलंय. नाही तर एरवी मी फार विस्तार करून सांगत राहतो याचा, पण वेळेची मर्यादा आहे ना. अजून अभंगाचं पहिलं चरण सुद्धा आणि हे बरोबर 11 तास कमी नाही. मग वेळ वाढला मग ते ओव्हर टाइम लागतो त्याचा. हे सगळं करू नका. हे जेवढं सांगितलं हे एवढं करायचं नाही. मग काय करायचं? सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वं. भगवंताच्या सेवेमध्ये, इथं सेवा या शब्दाला जोडून कथा शब्द आलाय. सेवा कथा एकत्र होणे त्याला म्हटलंय लीला संकीर्तन, त्याला म्हटलंय गुण संकीर्तन, त्याला म्हटलंय नाम संकीर्तन. या तिघांना पर्याय शब्द आहे भजन. अशी भजनाची, कीर्तनाची, सेवेची, परप्रवचनाची, नामस्मरणाची ज्या ज्या स्वरूपाने भगवंताची सेवा करता येईल ती सेवा करा. कारण तीच सेवा देवाला पावते अभंगाच्या प्रत्यक्ष. करणे ते देवा, करणे ते देवा, करणे ते देवा, करणे ते देवा.
हेची एक पावे सेवा, हेची एक देवा पावे म्हणून सेवा करणे. अभंगाचा अन्वय असा लावायचा, देवाला जे पावतं त्याला काय म्हणतात, सेवा पावते. देवाला दुसरं काही पावत नाही. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये नियम केलेला आहे, अर्जुना ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि. अजून जर भगवान परमात्म्याची अवघड भाषा वाचायची ठरली तर भगवान परमात्म्याने आपल्या जवळ येणाऱ्यांना काही बंधनं घातली. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति, किंवा तेषां अहं समुद्धरता मृत्यू संसार सागर. हे जे शब्द आहे ना, तेषां तेषां या शब्दाचा अर्थ आहे त्यांनाच. त्यांनाच त्यांनाच म्हणजे जे या कॅटेगरीमध्ये बसतात. तेषां अहं समुद्धरता मृत्यू संसार सागर भवामि निशितार्थ मय्या विशित चेतसां, म्हणजे ज्यांची बुद्धी केवळ आणि केवळ माझ्या ठिकाणी, अशा माणसांनाच मी तारतो. जे माझ्या ठिकाणी स्थिर आहेत, माझ्या ठिकाणी आनंदी आहेत, असे सगळे. आणि अशा माणसांना मी तारतो. हा भगवान परमात्म्याचा काय नियम आहे. पण या सगळ्या नियमामध्ये जो मनुष्य प्रधान स्वरूपाने सेवाधारी आहे, ज्याला ज्ञानोबांनी शब्द वापरलाय शरणांगत, त्या संबंधाने बोलताना भगवान परमात्म्याचं एकच वाक्य, जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची. या शरण शब्दाची व्याप्ती म्हणजे सेवा आहे. शरण हा शेवटचा टोक आहे, शरण हे शेवटचं टोक आहे, आणि आरंभीचं टोक म्हणजे सेवा आहे. ज्याला ज्ञानोबांनी म्हटले ते तर सेवा हा नाही. अजून ज्ञानोबांची भाषा, तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे, याला शास्त्रकारांनी शरणागती म्हटलंय. मग अपेक्षित जे आपुले, त्यालाच म्हणले या लागी शरणागता शरण्य मीचे. ज्ञानेश्वरीचा समन्वय असा लावायचा ना, एका ओवीचा समन्वय एका ओवीशी असा आहे, एका श्लोकाचा समन्वय एका श्लोकाशी असा आहे. अन्यथा भगवान परमात्म्याची अपेक्षाच नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम काहीही नाही. तुकोबाऱ्यांनी म्हटले, जेठा केलं कोणा काही, ठाकेल कोणा काही. सेवेचं हे स्वरूप आहे माझं. देव काय पाहतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावे विन देव नकळे निसंदेव, भाव वळे आकळे इरविना कळे देवा कारणे, भाव तस्मात द्यावे काही न लगे, फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करो वाता हात का. सेवेचं हे स्वरूप आहे. माझ्याकडे 5 मिनिटे, 5 जास्त नाही. तुकोबारांच्या जीवनामध्ये नावजी माळी नावाचं एक टाळकरी होते. तुकोबारांची माळी, नावजी माळी त्यांचं नाव होतं. माळी समाजाची होती, नावजी माळी त्यांचं नाव. तुकोबारांची सेवा करायची, तुकोबारांना हार आणायची सेवा त्यांची. साधक अवस्थेमध्ये तुकोबाराय हार घालत, पण एकदा सिद्ध अवस्था प्राप्त झाली, मग तुकोबारांनी केवळ नावजी माळ्याच्या हाताने माळ घातली, दुसऱ्या कोणाच्या हाताने माळ घातली नावजी. जसं जसं तुकोबाराय उतरत्या वयाला लागली, तुकोबारांचं शरीर तसं
तुकोबा संतांचं शरीर एक क्षीण होणार नाही, पण भौतिक लीला दाखवण्याकरता तुकोबारा थकल्यासारखं, कारण नावजी माळ्याचा प्रभाव त्यांना दाखवायचा. तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकण्याकरता नावजी माळी सगळ्यात पुढं बसायची. ऐका, कीर्तन ऐकायला कधी बी वक्त्याच्या समोर बसायचं, मागं नाही बसायचं. पण आपले लोक उलट करतात. आपले लोक नेत्याच्या सभेला पुढे जाऊन बसायच्यात आणि कीर्तनाला पाठीमागे किती पुढे बसायच्यात, म्हणजे पार साहेबाचा थोका अंगावर उडतो तरी हलत इतकं पुढे बसा, कधी अवघड. आणि कीर्तनाला बोलावं लागतंय, पुढे या पुढे या पुढे. हे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला फार कठीण कार्यक्रम, 10वे वर्ष श्राद्ध, त्याच्यामुळे मी घेतच नाही. फार आपण 10वे वर्ष झालं, वारकरी असेल तर जातो, कारण अवघडी महाराज तिथं ती प्रवचन करावं का नाही करावा. बरं ते 10वेचं प्रवचन बाबावर नाही, कावळ्यावर. बाबावर नाही, बाबा किती गण विषय सांगितला असला, कावळा शिवला का बाबाचा किती महत्वाचा विषय चालू असतो, लोकांची इच्छा राहते ते. आणि माझं नशीब असे, माझं प्रवचन सुरू व्हायचा टाइम आणि कावळा शिवायचा टाइम एक होतो, काय पुढं बोलताच येत नाही. त्याच्यामुळे मी 10वेचे प्रवचन कमी केले. का सांगतो तुम्ही, पुढं बसलं पाहिजे. नावजी माळी पुढं बसली आणि तुकोबारांचं कीर्तन ऐकायचं. तुकोबारांची प्रमाण, तुकोबाराय काय चाली म्हणतात, तुकोबाराय कसं कीर्तन करतात. ऐका, कॉफी करायची ना तर चांगल्याची करा, दुसऱ्याची कॉफी करू नये, चांगल्याची मानसिक कॉफी करा. आमची माऊली म्हणत राहते, भरपूर झाले, प्रति इंदुरीकर झाले, आमके झाले, पण प्रति धुंडा महाराज नाही, प्रति चैतन्य महाराज नाही, प्रति संदीपन दादा नाही, प्रति राऊत बाबा नाही, कोण आहे याशी चांगले माणसं प्रति नाही ना. हे बाकीचे भरपूर आहे. प्रति पिंगळे तर खूप झाले, पिंगळाला महाराज. आणि एकाचाही पुरा पाठ नाही. मी तुम्हाला वाटलं विचारून पहा, एकाचाही पुरा पाठ, त्यांना शेवटचाच पाठ करेल. आणि काय काय गाणे गाय, वारकऱ्यानं टाळ पखवादावर ज्या काव्याला, ज्या रचनेला संतांच्या शब्दाचा आधार नाही, ते टाळावर म्हणायचंय नाही, वाजायचंय नाही. काही गवळण असू नाही तर अभंग असू, जे गाच्यात नाही ना ते टाळावर म्हणायचं नाही, वाजायचं नाही. कीर्तकार म्हणत जरी असला, टाळ वाजायचं बंद करायचं. काही नाही, काही गाणे म्हणायची जागा आहे की अभंग 4,500 अभंग तुकोबारायचे, 9,000 नामदेवरायचे, निवृत्तनाथाचे 350 अभंग आहे, ते कधी म्हणायचे. जर गाणेच म्हणायचे ते म्हणायचे का. नाशिक जिल्ह्यामधल्या लोकांना निवृत्तनाथाचे अभंग माहित नाही, म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे. निवृत्तनाथाचे अभंग घ्या, कीर्तन करत सांगा ना निवृत्तनाथाचे अभंग घ्या म्हणून. तुमचंच चाललंय आपलं उगाच आहे ना. ते 11 झाले, 11 वाजले, काय बोलला. उद्या विचारा बरं कालचा अभंग काय होता. बरं कालचा अभंग सांगा मला, कालचे कीर्तन करा. वरचे नका सांगू, कालचं सांगा. बघूया आता 11:30 वाजले तरी काय, कालचा अभंग. बरीच पडझडी हो, नका सांगू, नका लोड घेऊ, मला घरी जायचे. नावची माळी पुढं ऐकायची, मन लावून ऐकायची. मग तुकोबारायचे कीर्तन, ते कीर्तन काय 9 ते 11 होतं का महाराज. रात्रभर जागा तुकोबारायचा. तुकोबाराय बोलता बोलता थकायचे. माणसं म्हणायचे, खालचे असं म्हणत नव्हते का आवरा आता थकले, नाही नाही, तुकोबाराय तुम्ही थोड्या वेळ आराम करा, आम्ही बसून राहतो, तुमचा आराम झाला का तुम्ही परत कीर्तन करा. पहाटेपर्यंत लोक बसायचे. मग नावची माळी म्हणायचे, वा तुकाराम महाराजांना मैपती बोललेलं आहे बरं काय, असं मी कीर्तन करू का. नावजी माळी म्हणे, तुकाराम महाराजाला आनंद व्हायचा. तुकाराम महाराज वा करा ना, नावजी बुवा तुम्ही कीर्तन करा. ते नावजी बुवा कीर्तनाला उभी राहायची. कीर्तन काय महाराज, तुकोबाऱ्यांसारखंच नाचायचं, तुकोबाऱ्यांसारखेच अभंग म्हणायचे, तुकोबाऱ्याचेच प्रमाण तुकोबाऱ्यांसारखं सांगायचं, जे तुकोबाऱ्यांनी काल सांगितलं तेच सांगायचं. गाथ्यामध्ये एक अभंग आहे, भगवान परमात्मा गोकुळातून द्वारकेला आले, द्वारकेवरून पंढरपूरला आले. चरित्र सांगणारा तुकोबाऱ्याचा अभंग आहे. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवित, असा अभंग. तर नावजी बुवाकडून ऐकण्यामध्ये गफलत झाली आणि ऐकता ऐकता नावजी बुवा असं म्हणाले, द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवित, असं म्हणाले. त्याचा अर्थ चुकीचा झाला, अर्थ चुकला. चरित्रात आलाय बरं काही. अभंगाचा एक अक्षर बदललं, अर्थ बदलला, खाली लोक हसायला लागले. तो अर्थ ऐकलं, वाईट अर्थ होता, चुकीचा अर्थ होता, ते लोक हसायचे. आणि नावजी बुवाला असं वाटलं, लोक हसायला लागले म्हणजे आपलं कीर्तन लयच भारी होतं. बऱ्याच कीर्तनकाराची अशी धारणा आहे की लोक हसले म्हणजे कीर्तन लय भारी जातं. कधी कधी लोक आपल्यावर हसत राहते, लोकांचा भरोसा नाही घरात आहे, ते हसण्याला जायचं.
मग ते लोक हसले का मग नावजी बुवा तेच प्रमाण अजून म्हणायचे, तेच प्रमाण डबल म्हणायचे, डबल टिबल चाल लावून म्हणायचे, उंच स्वरात म्हणायचे. मग ते लोक अजून हसायचे. नावजी बुवाला वाटायचं आता मी चांगला कीर्तनकार. मग ते प्रमाण असं फिट बसलं नावजी बुवाच्या डोक्यात. उठता बसता चालता फिरता तुकोबारांचा तोच अभंग म्हणायचा. मोठ धरली होती एकदा सकाळी आणि एक ब्राह्मण बुवा दी उठले, आंघोळीला आले त्याच्या माळ्याची विहीर. ते प्रमाण त्या ब्राह्मण बुवाने ऐकलं. ब्राह्मण बुवाने त्याच्या तोंडावर हात ठेवला. अरे तुला काही कळतं का? असे अभंग म्हणतो, असे अभंग चुकीचे अभंग म्हणतो, काही अभंग म्हणतो, असे अभंग म्हणला तर नरकात जाशील. कोण म्हणले? ती ब्राह्मण लोकांची फिक्स धमकी होती. काय काही झालं पुढे जाशील. आणि या धमकीला जुने लोक घाबरायचे, आता नाही घाबरायचे. या जुन्या धमकीला लोक घाबरायचे. नरकात जाशील म्हणल्यावर तो घाबरला. अभंग चुकीचा म्हणल्यावर नरकात जावं लागतंय, मग मी अभंगच मानलो. संध्याकाळी कीर्तनाला आला, तुकोबाराला माळ घातली, तुकोबारा थकले. तुकोबारा म्हणले नावजी बुवा करा ना कीर्तन. नावजी बुवा म्हणले मी कीर्तन करणार नाही, मला कीर्तन करून नरकात जायचं. कोण म्हणले? नावजी. जसे नावजी बुवा कीर्तनाला नाही म्हटले तशी इकडे या ब्राह्मणाची वाचाच गेली. त्याला बोलताच येईल, वाचाच गेली. नावजी बुवा कीर्तनाला नाही म्हटले, इकडे याची वाचा गेली, काहीच बोलता येईना. 3 दिवस झाले, 6 दिवस झाले, 15 दिवस उलटले, बोलताच येईना. इकडं नावजी बुवा कीर्तन करत नाही, याला बोलता येईना. हा ब्राह्मण रामेश्वर भट्टांकडे गेला. रामेश्वर भट्टांना एका कागदावर लिहून सांगितलं की मला बोलता येईना 15 दिवसापासून, काय करू, काय अचानक कसं काय झालं, मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा. रामेश्वर भट्टाने विचारलं कधीपासून होतंय? आमके लिहून सांगितलं. काही घडलं होतं विशेष? विशेष काही नाही म्हणे, पण मग त्या माळ्याला मी असं बोललो बा, तो असं म्हणत होता. मी त्याला रामेश्वर भट्टांचा प्रकार लक्षात. रामेश्वर भट्ट म्हणाले अरे त्याचं कीर्तन देव ऐकतो, देव, लोक नाही. त्याचं कीर्तन कोण ऐकतोय? आणि मग देवाला सगळं चालतंय, प्रेमाने केलेलं, भावाने केलेलं, श्रद्धेने. जरी तो चुकीचं म्हणत असला, याचा अर्थ असा घ्यायचा नाही चुकीचं म्हणायचं, हा अशा पळवाटाने धरायचं, चांगलंच म्हणायचं. पण नजर चुकीने जर चूक होत असेल, मनात नसताना जर चूक घडत असेल, शक्यतो वारकऱ्याने आपले तत्व सोडू नाही, पाळावेच. पण भोळे भाबडे जुनाट हे चांगले अशी जी मंडळी त्यांच्याकडून जर घडत असेल, त्यांची सेवा देव घेत असतो, त्यांची देव स्वीकारित असतो, त्यांची सेवा. रामेश्वर भट्टांनी सांगितलं त्याचं कीर्तन देव ऐकतोय. त्याचं कीर्तन लोक ऐकत, लोक हसण्यावरी नेत्यात, पण प्रेमाने ऐकणारा निजल्याने गाता उभा पांडुरंग, वक्ता श्रोता पांडुरंग है, तेथे असे देव. देव कीर्तन ऐकतो, देवाला त्याचं कीर्तन प्रिय. हे मी का सांगितलं? अशी सेवा देवाला पावते. विठ्ठल ही सेवा करणे ते देवा, हिची एक पावे सेवा. आणि अशी सेवा केली की अवघे घडे येणे सांग, भक्त देवा चेत्यंग. त्या सेवेचं सूक्ष्म स्वरूप काय आहे? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. उलट स्वतःच्या सेवेपेक्षा देवाला भक्ताची सेवा जास्त आवडते. ते मज प्राणा परवते आवडती निरते, जे भक्त चरित्र राहते प्रशंसती. म्हणून तुकोबारांनी प्रार्थना केली, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. ही सेवा संतांची जरी केली, त्याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण आहे गावोबाचं. नाथ महाराजांचं तुम्हाला आता उदाहरण नाही लांबवत, सगळ्यांना माहिती. नाथ महाराजांची कृपा गावोबावर कशी झाली? सेवेने झाली ना. नाथ महाराजांची केलेली सेवा असं सगळं घडतंय. जो गावोबा ज्याला अक्षर वाचता येत नाही, त्या गावोबाने राहिलेलं भावार्थ रामायण पूर्ण केलंय. काही लोक एकनाथी भागवत सांगतात, एकनाथी भागवत नाही, भावार्थ रामायण हा ग्रंथ पूर्ण केलाय गावोबाने, ज्याला अक्षर वाचता येत नाही. हे सेवेचं महत्व याला म्हटलंय अवघे घडे येणे सांग. सगळं घडतंय सेवेने, सेवेने सगळं प्राप्त होतंय. भक्त देवा चेत्यंग, याला पुरावा काय? हेची एक वर्म. हे वर्म आहे कशाचं? परमार्थाचं आहे. त्यालाच म्हणलंय सेवा हा दारावर. हेच एक वर्म आहे. आणि हे धर्मशास्त्राने सांगितले, काय बोलिला तो धर्म, किंवा काय बोलिलो तो धर्म. अवघी घडे येणे सांग, भक्त देवा चेत्यंग. तुकोबारा आहे, पण आम्ही धर्मशास्त्रच वाचलं नाही, आम्हाला माहितच नाही, आम्ही कधी ग्रंथ पाहिले नाही आणि आम्हाला वाचता येत नाही.
तुमच्या वाणीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तर तुकोबाराय म्हणाले, मी जे बोलतोय ते खरं आहे, खरं आहे, खरं आहे. शेवटचं तुका म्हणे खरे, 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 तुका असत्याचा विटाळ नाही. तुकोबाराची वाणी सत्यप्रद आहे. हिंदू एक नाही, त्रिवाचा. तीनही काळामध्ये, तीनही देशामध्ये, सगळ्या काळामध्ये, सगळ्या प्रसंगामध्ये तुकोबाराची वाणी सत्य सत्य सत्य. तुकोबाराची वाणी खोटी नाही. म्हणून तुका म्हणे खरे खरे, त्रिवाचा उत्तरे. म्हणून तुकोबारांची ही भूमिका तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावी. संतांची सेवा घडावी. या अभंगाचा मूळ उद्देश काय आहे? संतांची सेवा घडावी. कारण संतांची सेवा सांगितली ना, ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. संत सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी. काय संत सेवा घडावी? ज्ञानोबरांची सेवा म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीचं वाचन. तुकोबारांची सेवा गाथ्याचं वाचन. नाथ महाराजांची सेवा भागवताचं वाचन. निवृत्तीनाथांची सेवा गाथ्याचं वाचन आहे निवृत्तीनाथ महाराजांचं. तुकोबारांची सेवा, सगळ्या संतांची सेवा त्यांच्या त्यांच्या ग्रंथाचं पारायण, चिंतन, मनन, प्रामाणिकपणे श्रवण हीच संतांची काय आहे? सेवा आहे. या सेवेने अवघे घडे सांग भक्त देवाचे ते अंग. वेळेचं अतिक्रमण झालं त्याबद्दल क्षमा आहे. 15 मिनिटं तुमचे वाढवा झाले, पण काही नाही, सत्कारणीच वेळ गेला. एरवी माणसं 3-3 तास थिएटरमध्ये पिक्चर पाहतात, काटाळा येत नाही. बरोबर. आता IPLचा सीझन चालू आहे. 4-4, 5-5 तास माणसं TV समोर बसतात. अजून वेगळा पुरुषार्थ सांगायचं तर दिवसभर मोबाईलवर राहतात. ते तर आहेच. ते काय 5वीलाच पोचलेलं आहे. माणसं पहिले वर माना करून चालायचे, आता खाली माना करून. माणसं नम्र नाही झाले, माणसं नम्री झाले मोबाईलच्या नादाला. ठीक आहे, मोबाईल काय, पण मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी बी आहे, मोबाईलमध्ये गाथा बी आहे, मोबाईलमध्ये सगळे ना कीर्तन मोबाईलमध्ये. फक्त चांगले ऐका जावं. मला प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे तुम्हाला, चांगले ऐका जा. जरा जेवण करावं ना माणसाने, थोडंसं चांगलं करा. आहे ना, जर समोर तुमच्या जर गुलाबजामचं जेवण आहे, जिलेबीचं जेवण आहे, तर का तुम्हाला ठेसा खायचं आहे? का तुम्हाला खायचं? कधी मध्ये खावा, तोडाला चव नाही करता. रोज रोज नाही, रोज रोज पोट बिघडलं तुमचं. चांगलं ऐकायचं, मन बिघडणार नाही. अनुभवी माणसाचं ऐका, सेवानिष्ठ माणसांचं ऐका, त्याचं गाथ्यावर प्रेम आहे, त्याचं गाथ्याचं चिंतन आहे, संत वाङ्मयावर त्याचं प्रेम आहे. गाणे म्हणणाऱ्यांचं ऐकू नका, तुमचा काय उद्धार होणार नाही. वर काय पुरस्कार नाही महाराज, यांनी गाणे ऐकले म्हणून याला वर स्वर्गामध्ये. कथेचा महिमा सांगत असताना प्रकरण वाचा नामदेवरायचं, लय मोठं प्रकरण. 28 चरणाचा अभंग आहे नामदेवरायचा. कथा कशी ऐकावी त्याच्यात त्यांनी प्रकार सांगितले श्रोत्यांचे. आता हे प्रकार कधी जर पुन्हा आला तर मग सांग. माशासारखे श्रोते, चातकासारखे श्रोते,
कोबडासारखे श्रोते, कोल्ह्यासारखे श्रोते, मोठा अभंग आहे आणि गमतीदार अभंग. ही संतांची खरी सेवा आहे. अशी सेवा आपल्याकडून मागचे 5-4 दिवसात घडली, आता इथून पुढे 2-3 दिवसात घडावी अशी प्रार्थना करतो. सेवेकरता प्रेमासाठी आमच्यावर प्रेम म्हणून आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यासोबत आलेले आदरणीय नाना रकीबे नाना, तुमच्याच परिसरातले दोडंबेचे बरेचसे मित्र भेटले ना आम्हाला इथं आलं. त्यानंतर आमचे प्रकाश काका, कोकाटे काका, विशेष आमचे भाऊशेठ आले. बऱ्याच दिवसाचं ते म्हणे इकडं आले परिसरात का फोन करा. आज योग जुळून आला. मी तुमचं नाव वाचलं हार्मोनियममध्ये, म्हटलं तुम्ही हार्मोनियम वाजवू शकता. मग बरं तुमची उपस्थिती लाभली. बरं प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला असतात चांगले ऐकणारे, श्रवणाला कटाळा नाही. परिसरामध्ये कुठेही कीर्तनाला असलं की येतात, हजेरी लावतात सगळ्या कीर्तनकाराच्या. अशी माणसं आहेत ज्यांचा आता मला इथं वैयक्तिक कोणाशी जास्त परिचय नाही. त्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचं योग्य आमचे बंडू महाराज पाठीमागे त्यांच्या वडिलांच्या दशक्रियेच्या निमित्ताने इथे येणं झालं होतं. मृदंगाचार्य आहेत, वारकरी घर आहेत, त्यांचे वडीलच वारकरी होते. आणि असं हे सगळं गाव सुंदर आहे. आणि आनंद जर जास्त मला कशाचा झाला असेल तर ही जी पोरं उभी आहे ना त्या पोरांकरता टाळ्या वाजतात. गाव टाळकरी राहिले नाही महाराज. महाराज लोक भरपूर, महाराज लोकांना कामदारता नाही, टाळकरी नाही. गावात भजन टिकवणारी माणसं कमी झाले. आणि ही पोरं उद्या गावातलं काय चालवणारे, भजन चालवणारे जर कीर्तनकार झाले नाही तर कीर्तनकार भजनाला येत नाही. त्यांचं भजन नाही, त्यांची आजची सेवा इकडं उद्याची सेवा त्याच्यात. उद्याचं भविष्य आहे चांगलं. ती बाळ पाखोताचे दोघांच्या वरीला सुंदर सगळी माणसं. आमचे बाहेरून आमचे मित्र नितीन भाऊ आलेत, आदरणीय संदीप महाराज आणि रवी महाराज. सुंदर गोड छान चाल म्हणजे छान गायन आवाज वगैरे. तर मला मी त्याच्यातला फार तज्ञ नाही, पण आपले तुमचेने बरा दिसत असो बंडू भाऊ आहेत. त्याच्यानंतर साऊंड सिस्टम मस्त सुंदर गोड साऊंड सिस्टम. वा छान साऊंड सिस्टम. समोर कॅमेरा